देवर्षी दवाखान्यात जाऊन असं काही करेल ना याची मला अजिबात कल्पना नव्हती. तर आई म्हणे एकदा दवाखान्यात जाऊनच आहे, त्यासाठी छान अशी रेडी झाले. देवर्षी सुद्धा सोबत होती. मामाने तिला असं पुढं घेतलं आणि मॅडम सुद्धा एकदम छान रेडी होत्या. मग जाऊन पोहोचलो दवाखान्यामध्ये, केस पेपर घेतला आणि मॅडम तर डॉक्टरांकडे गेल्यावरती इतक्या खुश होत्या ना, इतकं छान खेळत होती जसं यांना किती दिवसापासून ओळखते. आणि तिथले जेवढे सगळेजण होते ना, सर्वांकडे एकदम छान जायची, हसायची आणि सगळे म्हणत होते की किती छान बाळ आहे, अजिबात रडत नाही. आणि हे ऐकून ना मला खूप छान वाटत होतं. नंतर ना मामाला गावात जरा काम होतं, त्याला मोटर चालू करायची होती विहिरीवरची. आणि मग तो देवश्रीला बोलला, येते का देवश्री आपण सोबत जाऊया. आणि देवश्री मॅडम तर रेडीच होतं, ती पण लगेच बोलली, चल ना मामा मला पण बघायची तुझी विहीर. मग आम्ही इथे विहिरीवरती आलो आणि मीच ही विहीर ना खूप दिवसानंतर बघतीये, जवळपास 2-2.5 वर्षांनंतर बघतीये. आणि मोटर चालू होण्याचा आनंद ना यांना सर्वात जास्त होता, कारण की यांना असं खेळायला मिळत होतं. त्यानंतर ना आईनी माझ्यासाठी हे ब्रेड ऑमलेट केले होते आणि ते खरंच खूप टेस्टी लागतं आणि माझे तर खूप जास्त फेवरेट आहे. जी नातीला घेऊन आहे ना मस्त वावरात गेली होती, तिने काय काय लावलंय ते दाखवायला. आणि हे सगळं बघून आहे ना देवश्रीला इतका आनंद होत होता ना, बास कधी ना. माझ्यापेक्षा देवश्रीवरती जरा जास्त जीव आहे. आता तुमचं पण असं असेल ना तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.